ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे, हा निष्कर्ष काढल्याशिवाय त्या कंपनीत रक्कम गुंतवणे म्हणजेच तोट्याला आमंत्रण देण्यासारखे असते. थोडक्यात काय, तर त्या कंपनींचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो. म्हणजे गुंतवणुकीच्या आधी ज्या कंपनीत आपल्याला गुंतवणूक करायच्या त्या कंपनीचा प्रॉपरली आपल्याला अभ्यास करावा लागतो. परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ती गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 59 नंबरची कंपनी असणारी LTI माइंडट्री या कंपनीचा अभ्यास आपण करणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे LTI माइंडट्री. आणि LTI माइंडट्री ही कंपनी मित्रांनो IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, LTI माइंडट्री ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत TCS, इन्फोसिस, HCL टेक, विप्रो, टेक महिंद्रा, पर्सिस्टंट, ओरॅकल फिनसर्व, तसेच कॉफोर्ज, तसेच एमफॅसिंग, तसेच हेक्सावेअर टेक. मित्रांनो, LTI माइंडट्री ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. आणि यापैकी आपण TCS, इन्फोसिस, HCL टेक, विप्रो, टेक महिंद्रा, पर्सिस्टंट ह्या कंपन्यांचे ऑलरेडी आपण अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही अजून ते व्हिडिओ बघितले नसले तर ते बघा. तसेच आता आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्याच्याशी त्याची तुलना करा. त्या कंपन्यात कोणती कंपनी सर्वात उत्तम आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तसेच मित्रांनो, आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 14 ऑक्टोबर 2025 आणि आज LTI माइंडट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स 5,502 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किंमत किती झालेली तो असतो 52 वीक हाय. व कमीत कमी म्हणजे 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, LTI माइंडट्री ह्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय किंमत आहे 6,767 रुपये 95 पैसे व 52 वीक लो किंमत आहे 3,802 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास LTI माइंडट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स 5,118 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास LTI माइंडट्री ह्या कंपनीचा एक शेअर 2,826 रुपयाला मिळत होता.
मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास LTI माइंडट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स 667 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सगळेच्या सगळे विकले तर त्याची किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. म्हणजेच काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. तर LTI माइंडट्री ह्या कंपनीची आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,62,584 करोड रुपये. मित्रांनो, मार्केट कॅपिटलच्या दृष्टीनं ही आपल्या शेअर बाजारातील सुमारे 59 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, LTI माइंडट्री ह्या कंपनीला 2025 साली 4,602 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 4,584 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2023 साली 4,410 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 2,292 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2021 साली 1,938 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, LTI माइंडट्री ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा LTI माइंडट्री ह्या कंपनीत 68.56% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा LTI माइंडट्री ह्या कंपनीत सुमारे 16.20% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा LTI माइंडट्री ह्या कंपनीत 6.68% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण LTI माइंडट्री ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, LTI माइंडट्री ह्या कंपनीला 2021 साली 1,938 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 4,602 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच त्या नेट प्रॉफिटमध्ये सतत भरघोस वाढ झालेली आहे. त्यामुळेच LTI माइंडट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 5,118 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 2,826 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 667 रुपयाला मिळत होता, तोच LTI माइंडट्री ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे 5,502 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर LTI माइंडट्री ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 5,118. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी गुंतवणूक म्हणून एकच शेअर जर पकडला तर LTI माइंडट्री ह्या कंपनीत गुंतवलेले म्हणजे 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 5,118 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 2,826 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 667 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 5,502 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर 10 वर्षापूर्वी LTI माइंडट्री ह्या कंपनीत फक्त 667 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 5,502 रुपये झालेले आहेत. म्हणजे 667 रुपयाचे 5,502 रुपये झालेले आहेत.
मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ.डीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार LTI माइंडट्री ह्या कंपनीत प्रोमोटर म्हणजेच मालकांचा हिस्सा 68.56% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, उत्तम जी कंपनी असती म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम कंपनी असती त्याच्यात मालकाचा हिस्सा हा कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो. तर तो LTI माइंडट्री ह्या कंपनीत 68.56% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, LTI माइंडट्री ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी 52वी खायपासून तिच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा युद्धाच्या बातम्या, निगेटिव्ह न्यूज, अफवा ह्या कोणत्याही कारणामुळे त्या 52वी खायपासून त्या शेअरच्या किमतीत घसरण होत असते. म्हणजे उत्तम असली तरी घसरण होत असते. तर ती होणारी घसरण म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, LTI माइंडट्री ह्या कंपनीचा शेअर्स वार्षिक विश्लेषणानुसार आत्ता जेव्हा 52वी खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार LTI माइंडट्री ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टप्प्यात म्हणजे टप्प्याटप्प्याने जसा खाली येईल तशी रक्कम गुंतवण्यास, आपल्या बचतीतील रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही. LTI माइंडट्री ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या तरी अतिशय उत्तम कंपनी आहे. मित्रांनो, LTI माइंडट्री ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपनींच्या अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. तरी मित्रांनो, त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.